मुंबई पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतील अनेक भागात त्यामुळे पाणीही साचलंय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना सध्या जोरदार पाऊस झोडपतोय। मुंबई पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। याचा अलर्ट आधीच देण्यात आला होता। मुंबई, ठाणे आणि पुण्यातली ही दृश्य आजच्या दिवसाची सुरुवातच काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटाने झाली। कालपासून ढगाळ वातावरण होतं आणि आज अलर्ट दिल्याप्रमाणे या शहरांसह महाराष्ट्रभरात पावसाचं वातावरण आणि पाऊस पाहायला मिळाला। दरम्यान पुण्यातून पावसाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पुण्यात सलग दुसरा दिवस आहे मुसळधार पाऊस पडतो आहे। आज दुपारपासून पुण्यात हा जोराचा पाऊस सुरू झालेला आहे। हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवलेला होता। पुण्यातल्या वेगवेगळ्या परिसरात हा मुसळधार पाऊस पडताना आपण पाहतो आणि रस्त्यांवरचं हे जर आपण स्वरूप बघितलं तर अक्षरशः नाला किंवा नदी वाहावी अशा पद्धतीनं रस्त्यांवर पाणी साचलंय। पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून लोकांचा जो प्रवास आहे तो सुरू आहे। खरं म्हणजे खडकवासला धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे। शहरात वेगवेगळ्या उपनगरांमध्ये रस्त्यांवर अशीच काहीशी परिस्थिती आहे। रेल्वे स्टेशनचा भाग असेल, ससून रुग्णालयाचा परिसर असेल किंवा शहरातल्या कात्रज, हडपसर इकडच्या भागांमध्येही अशा स्वरूपाचा पाऊस आणि त्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी जे आहे ते साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशाच पावसातून वाहनं चालवताना लोकांची कसरत तर होतेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे। पुण्यात त्यांची सभा होणार आहे आणि उद्याही मोठ्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि त्यामुळे उद्या काय नेमकी परिस्थिती असेल हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जो दिलेला हवामान विभागाने अंदाज आहे त्यामुळे घराबाहेर पडताना आपल्याजवळ छत्री असावी अशा पद्धतीची काळजी आणि काम नसेल तर घराबाहेर न जाण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। अशीच परिस्थिती बदलापुरात पाहायला मिळते। बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काही वेळाच्या पावसातच रस्त्यांवर पाणी साचल्याचं दृश्य आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहताय। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागते। महाराष्ट्रभरात आज पावसाचा अलर्ट होता आणि तशाच प्रकारे विविध शहरांमध्ये पाऊस पाहायला मिळतोय। मात्र नागरी रस्त्यांच्या समस्या पाहता पावसाने काय परिस्थिती उद्भवली आहे ते आपल्याला कळू शकते।